श्री कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यास आयोजित स्वागत यात्रेचं यंदाचं हे रौप्य महोत्सवी वर्ष असल्यानं न्यासानं 28 मार्च रोजी उपवन येथे तर 29 मार्च रोजी मासुंदा तलाव येथे गंगा आरतीचं आयोजन केले। त्यासाठी वाराणसीहून पंडितही येणार असल्यानं ठाणेकरांसाठीही पर्वणी ठरणार आहे। ठाण्यात श्री कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यासातर्फे नववर्षानिमित्त महिनाभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले। विशेष करून तरुणांचा सहभाग वाढवण्याकरिता आयोजकांकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत। महाविद्यालयांमध्ये विविध व्याख्यानांचं आयोजन केलं जात आहे। तसंच युवा दिनानिमित्त न्यासाकडून युवा दौडचं आयोजन देखील करण्यात आलं होतं। या युवा दौडमध्ये मोठ्या संख्येनं युवक वर्ग सहभागी झाला होता। 12 मार्च रोजी भारत 2047 युवकांचा सहभाग या विषयावर व्याख्याते दीपक करंजकर यांचं व्याख्यान होणार आहे। तर शनिवारी 22 मार्च रोजी संध्याकाळी 6 वाजता श्री कोपिनेश्वर मंदिर प्रांगणात नृत्यधारा हा कार्यक्रम होणार आहे। यामध्ये ठाण्यातील विविध नृत्य संस्थांचं सादरीकरण होईल। तर रविवारी 23 मार्च रोजी संध्याकाळी 6 वाजता भव्य सांगीतिक कार्यक्रम होणार आहे। तर यंदा वाराणसी येथील पंडितांकडून भव्य गंगा आरतीची अनुभूती ठाणेकरांना अनुभवता येणार आहे। 28 मार्च रोजी उपवन येथे तर 29 मार्च रोजी मासुंदा तलाव येथे ही गंगा आरती होणार आहे। मासुंदा तलाव येथे होणाऱ्या गंगा आरतीसह दरवर्षीप्रमाणे दीपोत्सव देखील होणार असल्याची माहिती न्यासाच्या वतीनं देण्यात आली आहे।